हरी ओम श्री स्वामी समर्थ। एक दिवस स्वामी महाराज बाळाप्पाला म्हणाले, जे असेल ते द्या आणि चालते व्हा. मग काय, बाळाप्पाने कानातली 25 रुपयाची जी भिकबाळी होती ती काढली. घोंगडी, धोतर, तांब्या, पंचपात्री सगळं सामान घेऊन एक गाठोडं बांधलं बाळाप्पांनी आणि ते स्वामींच्या पुढे ठेवलं. लगेच सुंदराबाई आली आणि तिनं ते गाठोडं घरात नेलं. वर म्हणते, काय महाराज, अहो बाळाप्पाला हंतरायला कांबळं तरी असू दे की हो. तसं स्वामी म्हणाले, अगं तुझं कांबळं करून काय घेईल तो, कशाला घेईल तो, त्याला शाल जोडी मिळेल बरं, तू नको काळजी करू. पण बाईच्या अशा या सारख्या सारख्या होणाऱ्या खोड्यांना आता स्वामी वैतागले होते, विटले होते. एक दिवस ती बाई, सुंदराबाई, खारका वाटत होती लोकांना. स्वामी म्हणाले, खारका वाटू नको ग, पुढं लिंब्याकडनं मागून खावे लागतील. एकदा काय झालं, बावडेकर पुराणिकांनी मस्तपैकी जरीकाठी छाटी आणली होती स्वामी महाराजांना अर्पण करायला. स्वामींनी ती घेतली, सुंदराबाईच्या अंगावर टाकली. तसं सुंदराबाईंनी परत महाराजांना दिली, परत स्वामींनी तिच्या अंगावर टाकली. अहो पुन्हा सुंदराबाईंनी स्वामींना दिली. तेव्हा स्वामी म्हणाले, हे बघ, परत मिळायची नाही, आत्ताच पांघरून घे बाई. हे ऐकलं उपस्थित सर्व सेवेकऱ्यांनी आणि इतर लोकांनी, आणि त्यांच्या ध्यानात आलं की आता काही सुंदराबाईची कारकीर्द फार काळ राहायची नाही.